हालेलुया. परमेश्वर अच्छा आहे प्रिय. देव चांगला आहे प्रियांना. वचनात जायच्या अगोदर वचन में जाने से पहले जगामध्ये तुम्हाला असं दिसतच आहे. आता तुम्ही रोज प्रार्थना करता, और आप रोज प्रार्थना करते हैं, चर्चला येता, चर्च में आता, बायबल वाचता, बाइबल को पढ़ते है हैं, ना. पण तरी तुमच्या जीवनामध्ये दुःख त्रास आहे ना, और फिर भी आपके जीवन में दुख और तकलीफ है आहे ना. खूप साऱ्या समस्यातून तुम्हाला जावं लागतं, और बहुत सारी समस्याओं से आपको जाना पड़ता है, खूप साऱ्या संकटातून जावं लागतं. और बहुत सारी संघर्ष से जाना पड़ता है. त्यावेळेला जेव्हा तुम्ही समस्यातून जाता, और उस समय जब आप संघर्ष से जाते हैं, त्यावेळेला तुमच्या डोळ्याच्या समोर एक असं दृश्य येतं, और उस समय आपकी आंखों के सामने एक ऐसा दृश्य आता है, जे खाऊन पिऊन मजे मारतात, ऐश्वराम भक्ती करत नाही, पण ते चांगले जगतात, और जो खा पी कर मजा मारते हैं, जो परमेश्वर की भक्ति नहीं करते, वो बहुत अच्छे रीति से जीते हैं, है ना. मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे उगाचच मी व्यर्थ एवढं उपासना करतो. और उस समय में ऐसा लगता है कि खाली फुकट में इतना व्यर्थ उपासना करता हे है. बघा खाऊन पिऊन ऐश्वरामध्ये तगडे मोगडे झाले. और ये देखो ऐशो आराम में अच्छे अष्टपुष्ट हो चुके हैं. इथं मी माझ्या जीवाला क्लेश उपवास करून क्लेश देतो. और यहाँ पर मैं उपवास कर अपने जीवन को तकलीफ देता हूँ. आपल्या मनात एक प्रश्न येतो की अरे दुष्ट का जगतात, तो हमारे मन में ऐसा सवाल आता है कि दुष्ट क्यों जीता है, दुष्टांची भरभराटी का होते. और दुष्ट इतना क्यों बढ़ते हैं. हाच प्रश्न इयोबाने पण केला. और यही सवाल अय्यूब ने भी पूछा. वाचूया हम पढ़ेंगे इयोग अध्याय 21 अय्यूब अध्याय 21 आणि त्याचं 6 पासून वाचूया. उसका 6 से हम पढ़ेंगे. इयोग जॉब चॅप्टर 21 अय्यूब अध्याय 21 आणि वर्स 6 से हम पढ़ेंगे. उसका 6 से हम पढ़ेंगे. मी स्वतःला पाहतो तेव्हा मी देखील घाबरा होतो. भीती मला ग्रासून टाकते आणि माझ्या अंगाला कापडे सुटते. वास्तविक पाहिले तर दुष्ट माणसे चांगली म्हातारे होईपर्यंत जगतात. ते थोर व समर्थ बनतात. काय लिहिलं आहे पुन्हा 32 लाइन. वास्तविक पाहिले तर संसार में हमने देखा तर दुष्ट माणसे चांगली म्हातारी होईपर्यंत जगतात. दुष्ट इंसान जो बुरा काम करते हैं, गंदा काम करते हैं, वो लोग बहुत साल जीते हैं, ती थोर व समर्थ बनतात. बड़े अमीर बनते हैं और ताकतवर बनते हैं. त्यांची मुले त्यांच्या समोर प्रौढ झालेली त्यांना पाहाव्यास मिळतात. उनके बच्चे उनके सामने बड़े हो गए हैं, कमा रहे हैं, ये उनको अपनी आंखों से दिखाई देता है. आणि त्यांची नातवंडे देखील त्यांच्या दृष्टीपुढे वाढत असतात. और उनके जो नाती पोते जो है वो सब उनकी आंखों के सामने बढ़ रहे हैं. प्रत्येक भयापासून त्यांची घरे सुरक्षित असतात. हर डर उनके अंदर कोई डर नहीं है. उनका घर सुरक्षित रहता है, कोई उनके ऊपर अटैक नहीं करता, कोई उनसे लड़ने नहीं आता. देव देखील त्यांना शासन करत नाही. परमेश्वर भी उन्हें शिक्षा नहीं करता. त्यांचा भय निष्फळ होत नाही. उनके अंदर कोई डर नहीं रहता है. परमेश्वर के लिए भी डर नहीं रहता है. त्यांची गाय घाबरत नाही. उनकी गाय जो उनके जो जानवर है वो भी डरते नहीं है. त्यांची सर्व गुरे बहुगुणित होतात. बढ़ते जाते हैं, पैसे में अमीर हो जा रहे हैं, दुष्ट लोग अमीर बनते जा रहे हैं. ती आपली मुले बाळे कळपासारखी बाहेर पाठवतात आणि त्यांची लेकरे नाचतात व बागडतात. उनके घर में हमेशा एंजॉय, हमेशा हंसते रहते हैं, क्या आनंदित रहते हैं. उनके बच्चे हमेशा हंसते हुए दिखेंगे. उनके घर में मेजबानी रहेगी, पार्टीज रहेगी, अच्छे अच्छे खाने उनके घर में बनते रहते, एकदम खुश रहते. ते आपला वेळ गाण्यात व नाचण्यात घालवतात. हमेशा म्यूजिक में कान में कॉर्ड डालते, हमेशा एंजॉयमेंट में रहते हैं. आणि पाव्याचा नाद ऐकून उल्हास पावतात. हमेशा म्यूजिक में एकदम खुश हो जाते. ते आपला दिवस सुख समाधानात घालवतात. उनके दिन अच्छे से जा रहे, सुख में जा रहे, आणि शांतीने खाली अधोलोकात जातात. और अच्छी रीति से भी मर रहे हैं. सच है, करेक्ट है ना. जरी त्यांनी देवाला दूर घालून दिलेले असते आणि तो व त्याच्या मार्गाशी त्यांना कसलेही कर्तव्य नसते, तरी हे सर्व त्यांना लाभते. जो कुछ उनको चाहिए वो सब उन्हें मिलता है. ते देवाची थट्टा करीत विचारतात, हा सर्व समर्थ देव कोण आहे. वो अगर कोई जाके यीशु के बारे में बताएंगे, यीशु परमेश्वर है, यीशु परमेश्वर का पुत्र है, परमेश्वर एकमात्र परमेश्वर है, तो क्या जरूरत है, हमारे पास सब कुछ है. सच है, करेक्ट है ना. अगर उनको जाकर अगर आप यीशु के बारे में बताओ, वो लोग बोलेंगे हमको क्या जरूरत है, सब कुछ तो है हमारे पास. फिर त्याच्या आज्ञा आम्ही का पाळाव्यात. क्यों हम अपने आप को दुख
मनुष्य है। आणि त्या पालन केल्याने आमचे कोणते कल्याण होणार आहे? हाँ, हम वो पालन करने से हम तो कल्याण में ही है और हमको क्या मिलने वाला है? त्यांची समृद्धी त्यांच्या स्वतःच्या दोन्ही हातात आहे. हाँ, वो कमा के जाते पैसा 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 पैसा, बहुत सारे है ना इस संसार में, अमीर अमीर उनके भाग में पैसा है कितना, शेमूर भी वो लोग उस पैसे से पूछ के फेंकते हैं, इतना उनके पास पैसा है, इतना हिसाब नहीं उन पैसों का, इतना उनके पास है। त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या मसलतीत ते देवाला जागा देत नाहीत, हे खरे नाही का? एवढे असूनही प्रत्येक वेळी दुष्ट लोक निसटून जातात, ते कधीही संकटात पडत नाहीत. हाँ, परमेश्वर के हाथ में वो गिरते नहीं और वो परमेश्वर के हाथ से निकल जाते हैं. आणि देव आपल्या दुःखांचे आणि संतापाचे वाटप करतो, त्यावेळी तो नेमके या दुष्टांना वगळतो. जब परमेश्वर कुछ बुराई या अपना दुख या क्रोध करना वाला रहेगा तो परमेश्वर इन दुष्टों को बख्श देता है, ऐसा अय्यूब कह रहा है. ते कितीदा वाऱ्यापुढे दसकटासारखे झालेले व वादळापुढे उडवलेल्या भुसासारखे झालेले आपण पाहतो. यावर तुम्ही म्हणाल, देवाने दुर्जनांच्या पापांचे प्रतिफळ त्यांच्या मुलाबाळांसाठी राखून ठेवले आहे, परंतु मी म्हणतो ज्याने पाप केले आहे त्यालाच देवाने शासन करावे. योग कहता है कि जो कुछ दुष्ट करता है उनका बदला, उसका क्रोध उनके बच्चों तक मिलता है. लेकिन योग कहता है कि वो उनको बच्चों को तो मिले लेकिन उसको भी मिले, वो अपनी जिंदगी में जो कुछ बुरा किया है उसका एहसास उसे हो, ऐसा योग की प्रार्थना है. योग ऐसा कह रहा है, गिड़गिड़ाकर कह रहा है. त्याच्या मुलांना ठार करू नये म्हणजे शिक्षेचा अनुभव त्याला येईल. अगर जिसने बुराई किया है वो बच्चों को मार के क्यों, वो खुद शिक्षा उसे मिलनी चाहिए, तब उसको एहसास होगा कि उसने गलत किया है. होय, त्याच्या पापासाठी त्याने स्वतःच्या डोळ्यांनी आपला नाश पाहावा. उसने अपनी आंख से बुराई देखना चाहिए कि मैंने बुरा काम किया इसलिए मुझे बुराई का फल मिला. सर्व समर्थाच्या क्रोधाचा प्याला त्याने पूर्णपणे प्यावा. हाँ, परमेश्वर का क्रोध उसने लेना चाहिए, ये योग की इच्छा है. कारण एकदा मरण पावल्यावर त्याला पुन्हा आपल्या कुटुंबियांसमवेत सुख उपभोगता येणार नाही. अगर वो मर गया तो वापस अपने कुटुंब के साथ आने वाला है क्या? उसके बच्चों को शिक्षा मिल रहा है, तकलीफ मिल रहा है, वो देख पाएगा क्या? तो उसके आंखों के सामने ही शिक्षा हो, ऐसी उसकी इच्छा है. परंतु देवाला कोणी ज्ञान शिकविल काय? सर्वश्रेष्ठ न्यायाधीशाला कोणी दोष लावेल काय? हाँ, परमेश्वर को हम कोई ज्ञान सिखा सकते हैं. जैसे ईयोब परमेश्वर को पूछ रहा है कि ऐसा क्यों, ऐसा क्यों, ऐसा क्यों, ऐसा नहीं तो ऐसा करना चाहिए, ऐसा करना चाहिए. लेकिन क्या हम परमेश्वर को सिखा सकते हैं क्या? हम परमेश्वर को एक इंसान होकर परमेश्वर से ऐसा बोल सकते हैं क्या? जे निरोगी आणि धनवान आहेत अशांचा तो नाश करतो, जे दृष्टपुष्ट आहेत व ज्यांची भरभराट होते अशांनाही तो नष्ट करतो. परमेश्वर में शक्ति है कुछ भी करने की, गरीबों को अमीर करने की, अमीरों को गरीब करने की, नाश करने की, मिटाने की, जिंदा रखने की, इतनी सामर्थ्य परमेश्वर में है. एवढेच नव्हे तर खोल आणि पिळून काढणाऱ्या दारिद्र्यात असणाऱ्यांना, ज्यांना कधीही चांगल्या गोष्टींचा लाभ झाला नाही अशांनाही तो नष्ट करतो. दोन्हीही प्रकारच्या या लोकांना एकाच मातीत पुरले जाते, त्यांना खाऊन टाकणारे कीटक एकच असतात. आता तुम्ही यावर काय म्हणणार आहात हे मला चांगले माहीत आहे. कारण तुम्ही विचारता, जुलमी राजाच्या राजवाड्याचे काय झाले व दुष्ट लोक राहत तो डेरा कोठे आहे. तुम्ही प्रवाशांना प्रश्न विचारला नाही काय आणि त्यांच्या अनुभवाकडे लक्ष दिले नाही काय? अरिष्टांच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो आणि त्याला मोकळे जाऊ दिले जाते. उघडपणे त्याला कोणीही दोष लावत नाही. त्याने जे केले आहे त्याचे प्रतिफळ त्याला कोणीही देत नाही. जेव्हा त्याला कबरेकडे नेतील तेव्हा सारे जग त्याच्या पुढे व मागे चालून त्याचा निरोप घेईल. पृथ्वीवरील माती त्याला गोड लागेल आणि हजारो लोक त्याच्या कबरेवर पहारा ठेवतील. ज्यावरती तुमच्या उत्तरात असल्याशिवाय दुसरे काहीही नाही, त्या अर्थी तुमचा पोकळ व निरर्थक शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन कसे करू शकाल? आपण डोळे बंद करतो. हम आंखों को बंद करेंगे. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. वचनाची वेळ तुझ्या हातात येतो. वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा पवित्र देव. लक्षपूर्वक आम्ही वचन ऐकण्यासाठी सहायता कर आणि ह्या सगळ्यांच्या मनाला शांती दे प्रभू, सांत्वना दे प्रभू. ही आमची विनंती, आमची प्रार्थना आहे प्रभू. धन्यवाद देते. सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातात देते. सर्व आदर मान महिमा तुला देते प्रभू. प्रभू यांना वचन समजण्यासाठी मदत कर. यांचं मन विचलित होऊन देऊ नको. ही माझी विनंती, माझी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने. आमेन.
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. इयोबाने सर्वात मोठा प्रश्न देवाच्या समोर ठेवला, त्याच्या मित्रांच्या समोर ठेवला. और अय्यूब ने सबसे बड़ा सवाल परमेश्वर के सामने और अपने दोस्तों के सामने तो रखा. दुःखात चालला होता. वो दुख से जा रहा था त्याने त्याचं आयुष्य खूप नीतिमत्वाने जगला. और उसने अपनी पूरी आयु धार्मिकता से जिया. देवाचं भय मानून चालत होता. परमेश्वर का भय मानकर चलना था. खराईने चालत होता. सच्चाई से चलना आणि था. त्याच्यावर त्याची विपत्ती आल्या. और उसके ऊपर विपत्ती आई. घरामागे एकामागे एक त्याच्यावर विपत्ती आल्या. और एक के पीछे एक उसके ऊपर विपत्ती आणि आई. त्या विपत्त्यामध्ये तो एकदम दुःखी झाला, कष्टी झाला. और उस विपत्ति में बहुत दुखी और कष्टी हो गया. आणि जेव्हा माणूस दुःखी आणि कष्टी होतो, और जब मनुष्य दुखी और कष्टी हो जाता है त्याच्या समोर अशी लोक आणली जातात ज्याच्याद्वारे तो त्याचा विश्वास गमवू शकतो. और उसके सामने ऐसे लोगों को लाया जाता है जिसके द्वारा वो अपने विश्वास को खो सकता है. शैतान खूप चाप्टर आहे. और शैतान बहुत चालाक त्याला है. आपला विश्वास हवा आहे. और उससे हमारा विश्वास चाहिए. तो चोर आहे. वो चोर है. विश्वास चोरला म्हणजे आपण देवापासून लांब जातो. और विश्वास को चोरी किया मतलब हम परमेश्वर से दूर चले जाते हैं. विश्वास नाही तर आपल्याला काही नाही. और विश्वास नहीं तो हमारे अंदर कुछ नहीं. विश्वासाविना आपण देवाला प्रसन्न करू शकत और नाही. विश्वास के बिना हम परमेश्वर को प्रसन्न नहीं कर देव सकते. आहे हे आपल्यामध्ये विश्वास आहे. और परमेश्वर है मतलब हमारे अंदर विश्वास है. इथं कुठे त्या विश्वासाने आपण जगतोय और उस विश्वास के कारण हम जी रहे हैं. आणि त्या तोच विश्वास त्याला चोरी करायचा आहे. और उसी विश्वास को उसको चोरी करना आणि है. तो चोरी करण्यासाठी तो आपल्या आयुष्यामध्ये अशा जेव्हा आपल्या जीवनात एखादी गोष्ट परिस्थिती अशी येते त्यावेळेला तो असा लोकांना समोर आणतो की त्या लोकांना बघितल्यानंतर आपण दुःखी होतो. और उस विश्वास को चोरी करने के लिए जब हमारे जीवन में दुख होता है तो ऐसे लोगों को वो सामने लेकर आता है जिसके कारण हमारा विश्वास चोरी हो जाता है. अशा लोकांना आणतो जे देवाचे भय बाळगत नाही, और ऐसे लोगों को लेकर आता है जो परमेश्वर का भय नहीं जे मानते, चर्चला येत जो नाही, चर्च में नहीं ते आते, पैशांच्या मागे जातात, जो पैसों के पीछे भागते वाईट हैं, कामं करतात, बुरे काम करते हैं धोका देतात, और धोखा देते हैं, व्यभिचार करतात, व्यभिचार करते मूर्ती हैं, पूजा करतात, मूर्ति पूजा करते जे हैं, हवे ते करतात जो चाहिए वो करते हैं आणि पैसे कमवतात. और पैसा कमाते हैं. त्यांच्या घरात सुख आहे, उनके घर में सुख है त्यांची मुलं नातवंड त्यांच्या डोळ्याच्या पुढे वाढत आहे. और उनके बच्चे उनके नाती पोते उनके सामने बढ़ रहे हैं. हमेशा त्यांच्या घरात मेजवानी और असतात. हमेशा उनके घर में मेजबानियां होती ते हैं. मरतात. वो मरते हैं लाखो लोक खूप लोक त्यांच्या मागे असतात. और लाखों लोग उनके पीछे रहते हैं. डबल विधीला खूप जण म्हणजे त्यांची जी विधी असते त्या विधीला बरेच जण असतात. और उनकी जो विधि रहती है उनमें बहुत सारे लोग होते हैं. हे अशा गोष्टी त्याच्या समोर आणल्या जातात. और ऐसी बातें उसके सामने लाई आणि जाती हैं. इयोबच्या जीवनात सुद्धा तसंच झालं. और अय्यूब के जीवन में भी ऐसा ही हुआ. म्हणून इयोब आतून तुटला, इसलिए अय्यूब अंदर से टूट दुखी चुका झाला. और वो बहुत दुखी हो त्याला गया. आलेले त्याचे जे 3 मित्र होते और उसको जो मिलने के लिए जो उसके 3 मित्र आए तो त्या थे 3 मित्रांना सांगतोय और वो 3 मित्रों को बताता की है देव असा का करतो, कि परमेश्वर ऐसा क्यों देवाने करता असं है. नाही केलं पाहिजे. परमेश्वर ने ऐसा नहीं करना देवाने चाहिए. दुष्टाला त्याची शिक्षा, दुष्टाईची शिक्षा तेव्हाच त्याला दिली और पाहिजे. दुष्ट को उसकी शिक्षा उसी समय परमेश्वर ने देना चाहिए. तो असा गाढ झोपेत गेला नाही पाहिजे, और वो एकदम गहरी नींद में जाना नहीं त्याला चाहिए. त्रास झाला पाहिजे, उसको तकलीफ होनी चाहिए. अशी त्याची इच्छा आहे. और ऐसी उसकी इच्छा है कारण मी नीतिमत्वाने जगतोय, क्योंकि मैं धर्मी रीति से जी रहा मग हूँ. मला अशी शिक्षा का. तो मुझे ऐसी शिक्षा क्यों. पण ती शिक्षा त्याला शिक्षा नव्हती, ती त्याची परीक्षा होती. और वो शिक्षा उसके लिए शिक्षा नहीं थी पर वो उसकी परीक्षा पण तो ते समजू शकला नाही. पर वो समझ नहीं पाया. प्रियानो, आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने आपल्या जीवनामध्ये परीक्षा होतात. और हम मसीह होने के नाते प्रिय हमारे जीवन में परीक्षाएं आणि होती हैं. परीक्षा ह्यासाठी होतात और परीक्षा इसलिए होती की है आपला विश्वास सोन्यासारखा व्हावा, हमारा विश्वास सोने की नहीं हो विश्वास आपला परखला जावा. और हमारा विश्वास परखा जाए. आपलं नाक पिळल्यानंतर और हमारे नाक को मरोड़ने के बाद काय आलं पाहिजे? क्या आना चाहिए. हा? रक्त आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? शेंबूड नाही तर रक्त. दोन्ही येईल. नॅचरली नाक आहे, पण शिवी आणि गाळी नाही. और गाली नहीं आती. कळालं आता? हे लक्षात ठेवा. और ये याद रखना. सांगण्याचा उद्देश तोच आहे. और बताने का उद्देश्य यही है. देव जेव्हा आपल्याला परीक्षेतून घेऊन जात असतो और जब परमेश्वर हमें परीक्षा से लेकर जाता है त्यावेळेला आपण देवाचे गौरव करावे, और उस समय परमेश्वर की महिमा ही करें. देवाची इच्छा ये असते. परमेश्वर की इच्छा होती म्हणून है. पेत्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. और पत्रस के अध्याय में लिखा है. पेत्र हा आपल्या मंडळीचा पहिला दगड म्हणण्यात आला आहे. और पत्रस ही हमारी कलीसिया का पहला पत्थर बोला गया है. वाचूया पहिला अध्याय अध्याय 1 आणि त्याचं 6 पासून वाचा. उसका 6 से हम पढ़ेंगे. नाही 5 पासून. 5 से पढ़ेंगे. 1 Peter chapter 1 verse 5 से
पहिला पत्रस अध्याय 1 उसका 5 से. जे कारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे. हा, शेवटच्या काळात आपल्याला कारण भेटणार आहे. म्हणजे जेव्हा आपण देवाकडे जाऊ तेव्हा आपल्याला कारण भेटणार. जेव्हा आपण विश्वास ठेवला त्या विश्वासाने कारण म्हणजे स्वर्ग भेटणार आहे. ते तुम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावे याकरता तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. हा, विश्वासाच्या द्वारे आपण काय करायचे ते तारण सुरक्षित ठेवलेले आहे. चोरी गेले का तुमचं तारण येतो ना. हा रविवारी प्रार्थना करतो ना रोज, कारण विश्वास काय करते, तारणाची सुरक्षा करते. त्याविषयी तुम्ही खूप उल्हास करता, तरी आता थोडा वेळ नाना प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे तुम्हाला भाग आहे. थोडं थोडं नाना प्रकारची परीक्षा तुमच्या जीवनात आले, दुःख आले, हा, थोडीशी आगीसारखी परीक्षा तुमच्या जीवनात आले. थोड्या वेळाने आता एक परीक्षा नाही गेली तर दुसरी परीक्षा, तिसरी परीक्षा नाही झाली की चौथी परीक्षा. आता जोपर्यंत मुलगा शाळेत जातो, और जब तक बच्चा स्कूल जाता है पहिलीला गेला और पहली में गया परीक्षा दिली, और परीक्षा दी, मग तो दुसरीला गेल्यावर परीक्षा नाही देणार, तो वो दूसरी में जाने के बाद परीक्षा नहीं देगा क्या? तिसरीला गेल्यावर और तीसरी में जाने के चौथीला, बाद, चौथी में जाने के आठवीला, बाद, आठवीं में जाने के बाद, जोपर्यंत तो शिक्षण घेतोय और जब तक वो शिक्षण ले रहा तोपर्यंत है त्याला परीक्षा आहे. तब तक उसकी जीवन में परीक्षाएं त्याच आती हैं. रीतीने जोपर्यंत आपण वरच्या टप्प्यावर म्हणजे स्वर्गात पोहोचत नाही तोपर्यंत परीक्षा आहे. और जब तक हम ऊपर मतलब स्वर्ग तक नहीं पहुंचे तब तक हमारे जीवन में परीक्षा है. प्रत्येक वर्ग चेंज होताना आपली परीक्षा होतात. और हर एक क्लास चेंज होने पर हमारी परीक्षा होती है. आपण जेवढ्या पायऱ्या स्वर्गाच्या चढतो तेवढ्या परीक्षा आपल्याला सामोरे जायचं. और जितनी स्टेप हम स्वर्ग के राज्य में चढ़ते उतनी हमें परीक्षाओं का सामना करना एकदा है. आपण स्वर्गाच्या दाराशी पोहोचलो की परीक्षा संपल्या. और एक बार अगर हम स्वर्ग के दरवाजे के सामने खड़े हो गए तो हमारी परीक्षाएं खत्म एकदा हो तुमचं जाएगी. एज्युकेशन संपलं की परीक्षा संपल्या. और एक बार अगर आपका शिक्षण खत्म हो गया तो आपकी परीक्षा खत्म हो जाती है. डिग्री घेतली, डिग्री लिया, परीक्षा संपल्या. परीक्षा खत्म हो गई. हालेलुया, हालेलुया. सगळे बोला हालेलुया. हालेलुया. डबल डिग्री घेतली, डबल डिग्री लिया, परीक्षा संपल्या. परीक्षा खत्म हो त्याच्या गई. पुढे जर समजा अजून त्याला काहीतरी पीएचडी किंवा अजून काही एक्स्ट्रा करायचंय और आगे उसको और पीएचडी या फिर और कुछ करना है तर मग अजून परीक्षा. तो और परीक्षा. पण जर त्याला परीक्षा नको पर अगर उसे परीक्षा नहीं तर मग चाहिए अभ्यास बंद करावा लागेल. तो पढ़ाई बंद करनी पड़ेगी. मग तसंच जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तो जब तक हमारा जीवन है तोपर्यंत आपल्याला परीक्षेच्या सामोरे जावंच लागणार. और तब तक हमें परीक्षाओं का सामना करना मग पड़ेगा. परीक्षा भिन्न भिन्न येते, भिन्न. और परीक्षा नाना प्रकार की. आपण जसे आहोत तसे वेगळे आपल्या विश्वासा परिमाणानुसार आपली परीक्षा घेतली जाते. और हमारे विश्वास के परिणाम के अनुसार हमारी परीक्षा ली जाती आपल्या है. स्वभावावर, आपल्या आतमध्ये जी काही कला आहे, गुणवत्ता आहे त्याच्यानुसार आपली परीक्षा घेतली जाते. और हमारे स्वभाव के ऊपर और हमारे अंदर जो कुछ गुण है उसके अनुसार हमारी परीक्षा ली जाती मी है. आर्ट्स घेतलंय, माझी कॉमर्सची परीक्षा नाही झाली, और मैंने आर्ट्स लिया है पर मेरी कॉमर्स की परीक्षा नहीं नाही हुई. मी सायन्सची परीक्षा दिली. और ना ही मैंने साइंस की परीक्षा दी. बरोबर. जी माझी कुवत आहे और जो मेरी कुवत है त्यानुसार माझी परीक्षा घेतली जाईल. और उसके अनुसार मेरी परीक्षा ली जाएगी. तुमची पण ज्यानुसार गुणवत्ता आहे, तुम्ही ज्या भागात टॅलेंट जी भाग निवडलेला आहे त्याच्यातच तुमची परीक्षा होईल. और जिस भाग को आपने चुना है उसी के भाग में आपकी परीक्षा दी जाएगी. म्हणून तिथे लिहिलेलं आहे इसलिए वहाँ पर की लिखा है नाना प्रकारच्या परीक्षा होतात. और नाना प्रकार की परीक्षाएं होती है. या परीक्षा तर तुमचा विश्वास बळकट व शुद्ध या आहे की नाही. परीक्षेमध्ये काय केलं जातं, तुमचा विश्वास बळकट म्हणजे स्ट्रॉंग आहे का, काय आहे, शिवी निघते का रक्त निघतं, और गाली निकलती है या फिर खून नाक निकलता है. पिळल्यावर शिवी येते ना, और नाक को मरोड़ने के बाद गाली आती है, राग येतो ना, गुस्सा आता है ना. राग येतो ना, रागाला शिव्या येतात ना, काही ना काहीतरी तुझ्या आईला किंवा काही एक छोट बोला ना राग येतो ना, तर नाक बड़ी इम्पॉर्टंट वस्तू आहे. और नाक बहुत जरूरी चीज है. सही आहे. तर मग त्याच रीतीने प्रियानो सांगण्याचा उद्देश तोच आहे की आपल्या परीक्षेमध्ये देव का घेतो, तर आपण किती विश्वासात मजबूत आहोत, स्ट्रॉंग आहोत. और परमेश्वर हमारी परीक्षा क्यों लेता है कि हम विश्वास में कितने मजबूत है, कितने स्ट्रांग है, आणि वो शुद्ध आहे की नाही. तुमचं शुद्ध हृदय आहे का, म्हणजे वाईट विचार निघतात म्हणून मी म्हणलं शिवी निघते का, राग निघतो, काय निघतो का, रक्तच फक्त निघते का. धन्यवाद. अरे बापरे, धूळ फुटलं, तुला जोरात नाक दाबलं माझं, देव तुला क्षमा करू, नाक फोडलंच माझं. हे निघतं का, तुझं पण नाक फुटेल. काय निघतं, शुद्ध अंतकरण, शुद्ध विचार, शुद्ध आहोत का आपण. और हमारा परीक्षा शुद्ध है क्या, ये परीक्षा में ही मालूम पड़ता है. बरोबर आहे. मग ह्या
विश्वासाची आपला विश्वास शुद्ध आहे का? तो हमारा विश्वास शुद्ध है क्या? ज्या देवावर आपण विश्वास ठेवलाय त्या विश्वास तो शुद्ध आहे का? और जिस परमेश्वर के ऊपर हमने जो विश्वास रखा है वो विश्वास शुद्ध है क्या? आणि याची पारख करण्यासाठी आहे. याची परीक्षा घेण्यासाठी आहे. अग्नीने सोन्याची परीक्षा करून ते शुद्ध करतात. जसं सोनं अग्नीने परीक्षा घेऊन शुद्ध केलं जातं, तशीच तुमच्या विश्वासाची परीक्षा होत आहे. तशीच आगीने नाना प्रकारच्या परीक्षेने, नाना प्रकारच्या प्रकारे दुःखाने, त्रासेने किंवा कधी कधी आजारानेही. कारण बघा ना, योबाला आजार होता, तो सगळ्या फोड्याने भरला होता. मग वेगळ्या वेगळ्या प्रकाराने तो आपली परीक्षा घेतो. तेव्हा तुमचा विश्वास अग्नीने होणाऱ्या परीक्षेत काढून सुलाखून देखील दृढ राहिला तर येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या दिवशी तुम्हाला स्तुती, गौरव व मान ही लागतील. जर तुम्ही स्थिर राहिलात, त्या परीक्षेमध्ये टिकलात आणि तुम्ही शुद्ध निघालात, विजयी झालात, तर तुम्ही ख्रिस्ताच्या समोर उभे राहाल आणि तुमचा गौरव केला जाईल, तुमची महिमा केली जाईल. ये विश्वसनीय दासा, माझ्या आनंदात बघ तुझ्यासाठी मी काय ठेवलेलं आहे, मुकुट आहे. ये सगळ्या लोकांच्या भर सभेमध्ये तुमच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाईल, विश्वासाचा मुकुट. तुम्ही विश्वास स्थिर राहिला म्हणून तुमच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाईल. और आप विश्वास में स्थिर रहे इसलिए आपके ऊपर विश्वास का मुकुट रख दिया तुम्ही जाएगा. परीक्षेत विजयी झालात म्हणून तुमच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाईल. और आप परीक्षा में विजयी हुई इसलिए आपके सिर पर मुकुट रख दिया न जाएगा. मुरझाने वाला मुकुट, आणि न मुरझळणारा अविनाशी मुकुट. अविनाशी मुकुट. असा मुकुट जो आपल्याला पाहिजे. या जगात कोणी, या जगात कोणत्याही राजाने तो मुकुट घातला नाही. और इस संसार में किसी भी राजा ने ऐसा मुकुट नहीं पहना. तो आपल्याला पाहिजे आहे, वो मुकुट हमें आज चाहिए आणि तो प्राप्त करायचा आहे. और वो हमें प्राप्त करना है. म्हणून आपल्या जीवनामध्ये परीक्षा आहे. और इसलिए हमारे जीवन में परीक्षा है. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात त्यासाठी परीक्षा आहे, म्हणूनच आपण देवाच्या राज्यात आहोत. और याद रखो हमारे जीवन में परीक्षाएं ही, इसलिए हम परमेश्वर के राज्य में हम बने हैं. परीक्षा नाही, परीक्षा नहीं, दुःख नाही. दुःख तर नहीं. येशू आपल्या जवळ हे कसं करणार? तो यीशु हमारे निकट है, हमें कैसे मालूम? येशू म्हणाला, मी जगाच्या युगांतीपर्यंत म्हणजे समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. और यीशु मसीह ने कहा जगत के अंत तक मैं तुम्हारे साथ हूँ. कसं कळणार की तो आपल्या बरोबर आहे? तो कैसे मालूम पड़ेगा कि वो हमारे साथ जर है? तुम्ही आजारी पडला नाही तर तुम्हाला कसं कळेल येशू बरं करतो? और अगर आप बीमार नहीं गिरे तो आपको कैसे मालूम पड़ेगा कि यीशु चंगाई देता है? आजारी पडल्यावरच तुम्हाला, जेव्हा तुम्ही म्हणाल प्रभू तुला झालेल्या घावाने मी बरा झालोय, आता या क्षणाला मला बरं कर, तेव्हा तर देव बरं करेल ना. और जब आप बीमार हो और उस समय आप प्रार्थना करते हो तभी आपको चंगाई मिलेगी ना. बरोबर आहे. घरात पाणी नाही आलं, घर में पानी नहीं है तुम्ही प्रार्थना केली, तू तर पाण्याचा झरा आहे, और आपने प्रार्थना की तो पानी का सोता है, मग पाणी दे. तो पानी दे. लगेच नळाला पाणी आलं, और तुरंत नल में पानी आया. तेव्हा तुम्हाला कळेल ना की अरे देव पाणी देतो. और तब तो आपको मालूम पड़ेगा कि हमारा परमेश्वर पानी देता है. पाकिट खाली आहे, और पाकिट खाली. प्रभू तू माझा मेंढपाळ आहे, और प्रभु तो मेरा चरवार है, उपाय करणारा देव आहे, उपाय करने वाला परमेश्वर. भरून टाके पाकिट. और इस पाकिट को भर तू दे. मेरे मुंह को भर सकता है तो पाकिट को भी भर सकता है. आणि तू माझ्या मुखाला भरू शकतोस, माझ्या पाकिटाला पण भरू शकतोस. देव करेल. तो परमेश्वर करेगा. जोपर्यंत तशी परिस्थिती होत नाही तोपर्यंत देव काम करणार नाही. और जब तक वैसी परिस्थिती नहीं होती तब तक परमेश्वर काम नहीं करेगा. पण तसंच इयोबाच्या जीवनामध्ये इयोबाची परीक्षा होत होती. तो वैसे ही अय्यूब के जीवन में अय्यूब की परीक्षा हो रही आणि है. त्या परीक्षेमध्ये और उस परीक्षा में देव त्याची पारख करत होता, शैतान पण त्याची परीक्षा घेत होता. और परमेश्वर और शैतान दोनों से परख रहे थे. आणि त्या परीक्षेमध्ये झालं काय? और उस परीक्षा में क्या हुआ? इयोबाच्या समोर खूप चांगले असे दृष्ट लोक आले. त्याला बघून त्याच्या मनात असं वाटलं की देव माझी परीक्षा घेतो, हा तर सुखी आहे. और अय्यूब के सामने उस समय ऐसे दुष्ट लोग आए कि अय्यूब ने सोचा कि परमेश्वर मेरी परीक्षा लेता है और ये लोग सब सुखी हैं. आणि असं तुमच्याही आयुष्यात तसंच होतं. और आपके जीवन में भी ऐसा ही. जेव्हा तुम्ही दुःखी असता, जब आप दुखी होते तुमच्या डोळ्याच्या समोर खाऊन पिऊन तगडे मुगडे दृष्टाही जीवन जगणारे असे अविश्वासी किंवा काही असे ख्रिस्ती पण तुम्हाला भेटत असतील जे चर्चला येत नाही, देवाचं भय मानत नाही, बाळगत नाही, पण ते चांगले, खूप चांगले जगतात आणि खूप अशी तुम्हाला दिसत असतील. मग त्यावेळेस तुम्हाला वाटेल अरे मी तर हर रविवारी येतो, प्रार्थना करतो, हर रविवारी चर्चमध्ये जातो, घरातही वैयक्तिक रीतीने चांगलं जगतो, मग माझ्या घरात असं का, माझ्या जीवनात असं का? असा हा मोठा
प्रश्न असेल. और जब आप दुख में रहते हैं तो आपके सामने ऐसे अविश्वासी लोग या फिर ऐसे दुष्ट लोग आते हैं या फिर ऐसे लोग आते हैं जो पीछे हट चुके हैं, उनका सब कुछ अच्छा हो रहा है, तब आप सोचते हैं कि मैं तो हर रविवार को चर्च में जाता हूँ, फिर मेरे जीवन में ऐसा दुख क्यों? जरूरी बड़ा नहीं. सवाल हमारे सामने रहता है. जरुरी नाही फक्त योगाने हा प्रश्न केला, और जरूरी नहीं कि अय्यूब भी ऐसा सवाल पूछता है. इर्मयाने पण हा प्रश्न केला. और इर्मयाने भी ऐसा सवाल पूछा. वाचूया. पढ़ेंगे हम. मग आपण नंतर दृष्ट कोण आहे ह्याच्याबद्दल बघू. और फिर हम दुष्ट कौन है इसके बारे में देखेंगे. इर्मया इर्मया अध्याय 12 अध्याय 12 आणि त्याचं 1. उसका एक. अजून आठवते का कोण असा प्रश्न केलेला कोण आहे? हा? कोण आहे? नाही. त्याने उत्तर बरोबर दिले पण तुम्ही कोणी ऐकलं नाही. तिसरा व्यक्ती ऐकलं ती बोलली ते? हा? आसाफ. कोण आहे? आसाफ. तिसरा व्यक्ती आसाफ आहे. और तीसरा व्यक्ति आसाफ. त्याने पण असाच प्रश्न केला. और उसने भी ऐसा ही सवाल पूछा. बघू आपण त्याच्याबद्दल पण. इर्मया 12चं 1 पासून. इर्मया अध्याय 12 उसका 1 से. हे देवा, मी तुझ्यापुढे जेव्हा जेव्हा निवाड्यासाठी एखादा वाद आणतो तेव्हा तेव्हा तू मला न्याय देतोस. आता मला ही तक्रार मांडू दे. दुष्ट माणसांची एवढी भरभराट का होते? वाईट माणसे एवढी सुखी का असतात? प्रश्न येतो ना असा. मला तुझ्यासमोर एक विनंती करायची, तक्रार करायची. हे देवा, तो प्रार्थना करतोय आणि प्रार्थना करताना तो आपली तक्रार मांडतोय की मी एवढं दुःखी आहे, कष्टी आहे, मला एवढा त्रास होतोय. पण दुष्ट लोकांची भरभराट होते, त्यांचं तर चांगलंच होतं. आणि वाईट माणसे एवढी सुखी का असतात? वाईट माणसं एवढी सुखी का असतात? जेव्हा सुखी असतात त्यांच्या जीवनात काही कमी नाही. तूच त्यांना निर्माण करतोस, ते स्थिर होतात आणि त्यांचा उद्योगधंदा वाढतो. तू त्यांना स्थिर करतो, त्यांचं चांगलं करतो, हे सर्व तूच करतो. आणि ते त्यांचा उद्योग सुद्धा, त्यांचा धंदा पण चांगला चालतो ना. रिलायन्स वाला देवाला मानतो का? चर्चला येतो अंबानी, तर त्याचा धंदा चांगला चालतो ना. त्याला धन कोण देतं? देवच देतो ना. देवाने जरा बुद्धी दिली, त्या बुद्धीने तो कमवतो. पण सांगण्याचा उद्देश आहे, आज ख्रिस्ती लोकांकडे बुद्धी नाही आहे का? आहे ना. पण तरी आपण आज मंडळीत आहोत. बरं आहे, आपल्यासारख्या मूर्ख लोकांना देवाने निवडलं बाबा. और अच्छा है हमारे जैसे मूर्ख लोगों को परमेश्वर ने चुना. त्यांचा नफा बहुगुणित होतो आणि ते श्रीमंत होतात. त्यांचा नफा बहुगुणित होतो, त्यांचा धंदा लय चांगला चालतो आणि ते बहुगुणित होतात. तुमचा धंदा चांगला चालतो पण ओव्हर नाही. लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख एक दिवसाची नाही भेटत का? पण त्यांना बरोबर भेटत. हे खरी गोष्ट आहे. देव तुम्हाला एवढा देऊ शकतो. जर तो दुष्ट लोकांना देऊ शकतो तो तुम्हालाही देऊ शकतो. और परमेश्वर दुष्ट लोगों को दे सकता है तो आपको भी दे सकता है. पण तुम्हाला काय एवढा देत नाही. पर आपको क्यों इतना नहीं देता? तुम्ही देवापासून लांब जा. क्या आप परमेश्वर से दूर हो आज जाए? रिलायन्स अंबानी येशूकडे नाहीये, और रिलायंस अंबानी यीशु के पास पण नहीं आपण है, येशूकडे. पर हम यीशु के पास हैं. त्याच्याकडे खूप पैसे, और उसके पास बहुत पैसा है, बिल्डिंग आहे, बिल्डिंग है, त्याच्या हाताखाली खूप मजदूर आहे. और उसके हाथ के नीचे बहुत सारे नौकर हैं. आपल्याकडे देव आहे, पर हमारे पास त्याच्याशिवाय परमेश्वर, देव नाही. उसके पास परमेश्वर नहीं, त्याच्याकडे स्वर्ग नाही, और उसके पास स्वर्ग नहीं. आपल्याकडे स्वर्ग आहे. हमारे पास स्वर्ग है, आपण स्वर्गात राहणार आहे. हम स्वर्ग में रहने वाले हैं. त्याच्याकडे घरच नसणार, और उसके पास घर ही नहीं होगा कारण तो इथंच भटकलाय. क्योंकि वो यहाँ पर भटका हुआ कसं है. काय स्वर्गात जाऊ शकतो? तो कैसे स्वर्ग में जा एक सकता है? छोटंसं उदाहरण, अजून किती असे जगात असंख्य लोक आहेत और इसी संसार में बहुत असंख्य लोग हैं जे येशूकडे नाहीयेत. जो यीशु के पास नहीं है. तर सांगण्याचा उद्देश आज देव आपल्याला हे सांगतो की अशी तक्रार ह्यानेही केली आणि अजून एक व्यक्तीने केली, जी आहे आसाफने 73 मध्ये काढ. सांग भजन संहिता, स्तोत्र संहिता 73 त्याचं 3 पासून. कारण गर्विष्ठ आणि दृष्ट यांची भरभराट पाहून मी त्यांचा हेवा करू लागलो. गर्विष्ठ लोक, दुष्ट लोकांचा त्यांचं भरभराट बघितलं, ते खूप वाढायला लागले. उनका अच्छा देखकर मैं क्या हो गया, मैं ये एकदम कुड़कुड़ाने लगा, मन में दुखी होने लगा. हालेलुया. आपके आंखों के सामने जब किसी का अच्छा होता है तो आपको थोड़ा सा फीलिंग आता है ना.
अपने मसीह लोगों का अच्छा हो तो अच्छा लगता है, लेकिन जो हमारी जिंदगी में परीक्षा जब चलती है आणि आपल्या जीवनात जेव्हा परीक्षा चालते और हम देखते हैं कि जो बुराई काम कर रहे हैं वो लोग बढ़ रहे हैं, आणि जे वाईट कामं करतात ते वाढतात तो उनको देखकर हमें दुख हो जाता है। आणि त्यांना बघून आपल्याला दुःख होतं। ऐसे ही आसाफ भी कह रहा है। आणि असंच आसाप सुद्धा म्हणतो, होय आयुष्यभर त्यांचा मार्ग निर्धास्त असतो, ते गुबगुबीत आणि धष्टपुष्ट होतात। एक गुबगुबीत हाफे भीगे तगड़े मुगड़े ऐसा करके चल के अंगुलियां डाल के चेन लगा के डेरी को बढ़ा के ऐसे ऐसे चलते हैं। सारा कैसे चलते हैं? ऐसे 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 चलते हैं। आगे इतरांसारखी त्यांच्यावर सहसा संकट येत नाही। अक्सर उनको ज्यादा संकट नहीं आते आणि इतरांप्रमाणे ते कठीण समस्यांनी पिळलेही जात नाही। जैसे जिन समस्याओं से हम जाते उन समस्याओं से उनके जीवन में ऐसी समस्याएं नहीं है। म्हणून त्यांचा अहंकार गळ्यातील रत्नहाराप्रमाणे चमकत राहतो। अहंकार हमेशा उनके गले में रहता है। क्रूरतेची वस्त्र त्यांनी पांघरलेली क्रूर असतात। रहते, दुष्टता से भरे रहते, मारपीट उनमें दुष्टता का काम करते। हे गलेलठ्ठ रानबोके मनातून ज्याची ज्याची इच्छा धरतात ते सर्व त्यांना प्राप्त होते। इनके गले 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 बड़े बड़े रहकर भी फिर भी जो चाहिए वासना से भरे हुए वो सब वो प्राप्त करते हैं। ते देवाची आणि देवाच्या लोकांची थट्टा करतात। वो परमेश्वर की और परमेश्वर के लोगों का मजाक उड़ाते हैं। आणि किती ताठ्याने ते बोलत असतात, एकदम कठोरता से वो जोर से बोलते हैं। ते प्रत्यक्ष स्वर्गावर तोरा मिळवतात। जैसे बात करते हैं जैसे कि परमेश्वर भी उनके अधीन है, परमेश्वर को भी कमांड करते हैं। आणि त्यांची जी पृथ्वीभर खुशाकी मारत फिरते। हमेशा पृथ्वी पर हमेशा बड़ाई करते, मेरे जैसा कोई नहीं, मेरे जैसा कोई नहीं। अरे मेरे पास ये 10 आदमी तेरे को फोन कर दूंगा, तेरा नाच कर दूंगा, तेरा ऐसा कर दूंगा, वाट लगा दूंगा। म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात, त्यांची स्तुती करतात आणि त्यांच्यामध्ये त्यांना कसलाही दोष आढळत नाही। और इसलिए बुरी परिस्थिति में बहुतायत मसीह लोग, यहाँ लिखा है परमेश्वर के लोग क्या कर जाते, उनको देखकर उनकी हाजी हाजी करते, बोले इनका कुछ होता नहीं, चलो हम भी इनके साथ ही चलेंगे। ते असेही म्हणतात, देवाला कसे समजणार, परंतु देवाला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे काय? परमेश्वर को कुछ समझता है क्या? परमेश्वर अपने घर में बैठा है ना चुपचाप से, उसको क्या समझता है? या उन्मत्त लोकांकडे पहा, ते इकडची गाडी तिकडे करत नाहीत, तरी पण त्यांचे जीवन हे स्वास्थ्याने भरलेले आहे। हमेशा अच्छे रहते हैं आणि त्यांची संपत्ती सारखीच वाढत जाते। उनकी संपत्ति बढ़ती रहती है। हर साल दिन प्रतिदिन जैसे जैसे वो कमाते हैं उनके हाथ में धन आता है। इसका ये जमीन बेच, इसका जमीन 4 बार बेच, इसको धोखा ये दे, इसे इसमें ये कर, ऐसा करके वो लोग कमाते ही रहते हैं। मी माझा वेळ व्यर्थ घडवीत आहे का? स्वतःला शुद्ध ठेवण्याची धडपड करण्यात काय अर्थ आहे? असभ्य ऐसे ही कहता है। असभ्य कहता है अरे 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 फुकट में मैं प्रभु के सामने बना रहूं क्या? इतना अपने आप को दुखी और कष्टी कर कर दर्द से उठाकर व्यर्थ तो नहीं जा रहा है। या धडपड़ी आपको भी ऐसा लगता होगा ना, आप लोग के भी मन में आता होगा ना, हम लोगों को बुराई काम करने वाले को देखने के बाद आपके शायद मन में ऐसा आता होगा कि अरे बाबा ये लोग हम तो कुछ भी धर्मिक बन जी रहे और ये लोग देखो क्यों मैं भी बुरा काम करूँ। जैसे बहुत से उधर ना बहुत सारे धर्मी लोग क्या हो गए, परमेश्वर के जन बुरा काम करने लगे। कभी कभी दुष्ट भी ऐसा करवाता है ताकि हम परमेश्वर को छोड़कर उनके जैसा बुरा काम करें। या धडपडीतून मला काय मिळते? फक्त दुःख आणि त्रास, आणि तोही दररोज आणि दिवसभर। मैं इतना मसीह प्रभु प्रभु हालेलुया हालेलुया धन्यवाद, इससे मुझे क्या मिलता है? आशा कहता है, सुना नहीं, फिर से बोलो। या धडपडीतून मला काय मिळते? धड़पड़, ओ धन्यवाद, उठ के जल्दी से नहा धो के चर्च में आना, घर में प्रेयर करना, हालेलुया यीशु के नाम से शैतान दूर है, ये सारा धड़पड़ करके हम रोज मसीह जीवन जी रहे हैं। तो इससे मुझे क्या मिलता है? फक्त दुःख आणि त्रास, फक्त दुःख आणि त्रास, ऐसा आसाप कहता है। आणि तोही दररोज आणि दिवसभर। और भी रोज और दिन भर है, सहमत है? हाँ कुछ बोलिए, कुछ नहीं बोले, बच्चे हाँ बोल रहे। बच्चों को क्या तकलीफ है? बताओ बच्चे लोग, तुम लोगों को क्या दुख है? रोज का क्या दुख है?
टाइम पे खाना टाइम टू टाइम मिलता है, पापा खाना टाइम टू टाइम दे, इनको क्या दोगे, बच्चे आ बोल रहे हैं। स्कूल में जाना है, स्कूल जाना ये सबसे बड़ा दुख है। ठीक है, आगे। हे उद्गार माझ्या मुखातून खरोखरीच बाहेर पडले असते तर हे देवा मी तुझ्या लोकांचा विश्वासघात करणारा ठरलो असतो. हाँ, आसाफ कहता है अगर ये शब्द में ऐसा बोलने वाला निकलता तो मैं एक विश्वासघाती इंसान हूँ और लोग विश्वासियों को गिराने वाला व्यक्ति हूँ. मालूम हुआ, इसीलिए अय्यूब से परमेश्वर नाराज था. आणि म्हणून इयोबावरती देव रागवला होता और इर्मया इसीलिए रोता था. आणि इर्मिया यासाठीच रडत बसायचा. इर्मया का उत्तर परमेश्वर ने इर्मया को भी आगे उत्तर दे दिया. आणि देवाने इर्मियाला पुढे उत्तर दिले. आगे परंतु दुष्टांची भरभराट का होते यावर मी विचार करू लागलो. हाँ, मैं सोचने लगा कि ऐसा क्यों दुष्ट पड़ते हैं, उनका क्यों अच्छा होता है. तेव्हा त्याचे आकलन करणे अत्यंत कठीण आहे असे मला आढळून आले. मग शेवटी मी देवाच्या मंदिरात गेलो. जब मैं परमेश्वर के मंदिर गया तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले. तब मुझे मालूम पड़ा कि दुष्ट का अंत क्या कैसा है. किती दुष्ट भले कितना भी फैलता है, कितना भी बढ़ता है, लेकिन फिर भी उसको अंत है. क्या है? धर्मियों को अंत नहीं है. आणि नीतिमानाला शेवट नाहीये. धर्मियों के दुख को अंत है, आणि नीतिमानांच्या दुःखाला शेवट आहे. लेकिन उनके जीवन को अंत नहीं है. पण त्यांच्या जीवनाला शेवट नाही. लेकिन दुष्ट को पण सुख दुष्टांना को अंत है, त्याच्या सुखाला अंत आहे. लेकिन उनके जीवन को अंत है. पण त्यांच्या जीवनाला अंत आहे. ये बात कब आसाफ को मालूम पड़ा? जब वो परमेश्वर के मंदिर में गया. आणि ही गोष्ट आसाफाला केव्हा माहित पडली? जेव्हा तो देवाच्या मंदिरात आला. बाइबल हमें, आप यहाँ पर कुछ रख दो और मैं आपको बताना चाहती हूँ दुष्ट मतलब कौन. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की दृष्ट म्हणजे काय. हम किसको दुष्ट बोलते हैं? आपण कोणाला दृष्ट म्हणतो? आपल्या मनात येणाऱ्या घाणेरड्या विचारांना आपण दुष्ट म्हणतो. अजून बाइबल के अनुसार दुष्ट कौन है? आणि बायबलनुसार दृष्ट कोण आहे? शैतान तो है, लेकिन इंसानों का भी हम चल रहा है ना. अभी हमारा इंसानों के प्रति चालू है. ठीक है, हम स्टेप बाय 5 पॉइंट आपको बताएंगे. तो आप निकालो भजन संहिता, पहले निकालो स्तोत्र संहिता 10वां अध्याय. आणि 10 उसमें दिए हुए है दुष्ट कौन होता है. आणि त्याच्यात दिलेली दृष्ट कोण असतो? दुष्ट नैतिक दृष्टीने खूप वाईट असतो, यानी परमेश्वर की चालीरीती, परमेश्वर के नियम के अनुसार न चलने वाला. आणि देवाच्या नियमानुसार त्याच्या चालीरीतीनुसार न चालणारा. दुष्ट किसे कहते हैं? हानि करने वाला. आणि दृष्ट कोणाला म्हणतात? हानी करणाऱ्याला. जब किसी को बुरा करते हैं, तकलीफ देते हैं या नुकसान पहुंचाते हैं, वो व्यक्ति को हम दुष्ट बोलते हैं. आणि जो कोणाचं वाईट करतो किंवा कोणत्या व्यक्तीला नुकसान पोहोचवतो त्याला आपण दृष्ट म्हणतो. मदद करने वाले को भी हम दुष्ट बोलते हैं. आणि खून करणाऱ्या व्यक्तीला आपण दृष्ट म्हणतो. गाली गलौज करने वाले को भी दुष्ट बोलते हैं. आणि शिव्या देणाऱ्या व्यक्तीला आपण दृष्ट अब म्हणतो. हम बिब्लिकली देखेंगे कि परमेश्वर की नजर में दुष्ट कौन है. आणि बायबलनुसार आपण पाहू की दृष्ट कोण आहे. पहिला ज्याचा अर्थ आहे देवहीन, यानी जो परमेश्वर को नहीं मानता. आणि ज्याचा अर्थ आहे जो देवाला ओळखत नाही, देवाला मानत नाही. 10:4. 10:4. हे दृष्ट इतके गर्विष्ठ व उन्मत आहे. हाँ, ये दुष्ट इतने उन्मत्त, इतने हट्टी और जिद्दी है की ते देवाला मानितच नाही. वो परमेश्वर को मानते नहीं. जो इंसान इस पृथ्वी पर परमेश्वर को नहीं मानता, परमेश्वर पर विश्वास नहीं रखता, वो परमेश्वर की नजर में दुष्ट है. आणि जो या पृथ्वीवरती देवाला मानत नाही, देवावरती विश्वास ठेवत नाही, तो व्यक्ती दुष्ट आहे. या जगात जेवढे नास्तिक आहेत, और इस संसार में जितने नास्तिक हैं ते सगळे दुष्ट आहेत, वो सब दुष्ट हैं. असं म्हणावं लागेल जर बिब्लिकली बघायला गेलं तर. और बाइबल के अनुसार देखा गया तो ऐसा बोलना पड़ेगा. देव आहे, परमेश्वर है प्रत्येक माणसाला विश्वास ठेवावाच और लागेल. हर एक मनुष्य को विश्वास रखना ही पण पड़ेगा. जो माणूस म्हणतो देव नाही, पर जो कोई मनुष्य कहता है कि परमेश्वर है ही नहीं, तो दुष्ट आहे देवाच्या नजरेत. वो दुष्ट है परमेश्वर की नजरों में. देवाला शोधावे असा विचारही त्यांच्या मनात येत नाही. त्यांच्या मनात देवाला मला शोधलं पाहिजे, मुझे चर्च जाना चाहिए, मुझे परमेश्वर की खोज करना चाहिए, परमेश्वर को ढूंढना चाहिए. जो ऐसा नहीं करता वो दुष्ट है परमेश्वर के नजर में. तरी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना यश मिळते. हाँ, बस आगे हम दूसरा पॉइंट हम देखेंगे जो घमंडी है. आणि जे अहंकारी आहे. 10 का ही 3 और 6. 10:3 आणि 6.
कारण हे दृष्ट लोक स्वतःच्या दृष्ट वासनांची बढाई मारतात, हाँ, ये घमंडी है, खुद की बड़ाई मारते हैं, देवाची निंदा करतात परमेश्वर की निंदा करते हैं आणि पैसा हे जीवनाचे सर्वस्व मानणाऱ्यांचे व देवाला ज्यांचा तिटकारा आहे त्यांचे अभिनंदन करतात. हाँ, पैसों के पीछे भागते हैं और जो लोग परमेश्वर के विरोध है, परमेश्वर की निंदा करते, गंदा काम करते, उनकी हाजी हाजी करते हैं वैसे लोग. देव काय अगर माणूस काय आम्हाला कोणी कधीही खाली पाडू शकणार नाही, कसा तरी आम्ही मार्ग काढूच अशी पुशारकी ते मारतात. हाँ, घमंडी, पुशारकी मारणारे घमंडी लोग, वो लोग परमेश्वर के नजर में दुष्ट है. इसलिए कभी भी अहंकार नहीं करना. मेरा मैं देख लूंगा, मैं देख लूंगा, मैं और मेरा परमेश्वर, तुम लोग कौन हो, इस रीति से बोलने वाले अहंकारी होते हैं. मालूम हुआ? तो अहंकारी लोग क्या होते हैं? दुष्ट होते हैं. आणि अहंकारी लोक दृष्ट असतात. तिसरं हाँ, जो गंगा मुंह, उसी अध्याय का 7वां वचन. आणि त्याच अध्यायाचं 7वं वचन, निंदा, लबाडी व कपट यांनी त्यांची तोंडे भरलेली आहेत. हाँ, उनका मुंह निंदा से, कपट से, बुराई से, गाली से, गंदी बातों से भरा हुआ है. वो दुष्ट लोग हैं. ऐसा मैं नहीं कहती, बाइबल कहता है. बिब्लिकली, जैसे मैंने आपको कहा, मैं बिब्लिकली बताती हूँ कि परमेश्वर की नजर में दुष्ट कौन है. अगर आप नीति वचन में भी जाओगे तो वहाँ बहुत सारे आपको मिलेंगे दुष्ट. आणि नीतिसूत्रात गेला तर तिकडे खूप सारे दृश्य तुम्हाला लेकिन हम दिसतील. एक ही अध्याय में बता रहे हो, आणि ह्या एकाच अध्यायामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो, जो बाइबल हमें बताती है. जे बायबल आपल्याला सांगतात, आपल्या दुष्ट योजनांची ते नेहमीच बढाई मारतात. हाँ, जो कुछ वो बुरा करते उसके बारे में, अरे उसने मेरे को मारा ना, मैं तो उसको कौची में जाके चपका मारा, ऐसे बोलते हैं जैसे बहुत बड़ा काम किया. बीवी मेरे पास आई, मैं उसका बॉल ऐसा पकड़ा, उसको गोल घुमा दिया, फेंक दिया. इस बात पर लोग खुशहाली मानते हैं, इनकी बातें करते हैं, है ना? तो जो गलत काम कर रहे हैं उसके बारे में वो वाह बोलते हैं. मैंने बोला एक सरक, वो सोती नहीं, मुझे गुस्सा आया, मैंने बोल दिया कसक लोगे ना, कसक है ये गंदा, ये बुरा काम है. मेरे बाबा क्या ताकत है रे, तेरे में तो मानना पड़ेगा, 14 सी बेटी. ट्रेन में मिलते हैं ना ऐसे लोग, अपने मित्र की जगह पकड़ के बैठेंगे. नेक्स्ट स्टेशन पे हम स्टेशन पे चढ़े, हम खड़े रहने का, नेक्स्ट स्टेशन पे आने वाला बैठेगा, फिर हम गुस्से हो जाते. फिर हम क्या करते हैं? बैठने का नहीं, चल उठ, मेरे को दिया नहीं. और फिर हम गर्व से बोलता है, ओ रेशमा तुम्हारा आंसू, ये बसूनच फिर नहीं, घमंड से. देखा मेरे में कितनी ताकत है. दुष्टता का चिन्ह है निंदा करना, आणि दृष्टतेचं चिन्ह आहे निंदा एक करणं, दूसरे की निंदा करना, एकमेकांची निंदा पीठ करणं पीछे बात करना. आणि पाठीमागे बोलणं. निंदा के बाद वहाँ क्या है? कपट. कपट यानी बड़ी है ना, अच्छी आहे ना, बड़ी दिवशी इच्छा वाटते, पण आज तोंडा धुवून आहे. अच्छा आहे ना, खाना खाए ना, आता धुणे कशाला जेवढा काय माहिती, क्यों आहे? खाने का ये आपका ही घर है, क्यों आहे? आता मग कशाला आला काय माहिती, तर माझा चहा जाईल बघा. इस रीति से कपटी, हम मुंह पर तो अलग बोलते हैं लेकिन बाहर अलग. यानी गंदा मुंह, जो दुष्ट लोगों का मुंह गंदा रहता है. आणि दृष्ट लोकांचं तोंड घाणेरडं असतं. गाड़ी चलाते समय भी देखो, बहुत सारे जो दुष्ट आदमी रहते, एक तुझी सीट सड़क सर से मैंने सुना है, खुद सुना है. अरे बाबा, इंसान है, रास्ते में चलते समय थोड़ा सा कभी कभी रोड में आ जाएगा, लेकिन आदमी इतना गंदे रीति से कमेंट पास करते हैं, कुछ भी बोल देते. दुष्ट है, दुष्टता का चिन्ह है. जिसका मुंह गंदा है वो दुष्टता का चिन्ह है, वो दुष्ट है. ये कितना हुआ? हाँ, कितने झाले? 3 झाले. चौथा 10 का 3 और 9. 10चं 3 आणि 9. लालची होते. दुष्ट लोक लालची होते. अदृश्य लोक लालची असतात. कारण हे दृष्ट लोक स्वतःच्या दृष्ट वासनाने बढाई मारतात, देवाची निंदा करतात आणि पैसा हेच जीवनाचे सर्वस्व मानणाऱ्यांचे. फक्त पैसा सगळं काही नो. गरिबांवर तुटून पडण्यासाठी ते सिंहासारखे दबा धरून बसतात. हाँ, गरीब लोग बेचारे झगड़ा नहीं कर रहे, तकलीफ नहीं दे रहे, उनके ऊपर जाके बोलेंगे ए तेरा जमीन मेरे को दे,
मुकुंद मारामारी नहीं कर रहे ना ये लोग, तो इसलिए है ना, गरीब लोगों के ऊपर आते हैं। दुष्ट लोग क्या करते हैं, जो मारते नहीं उनके साथ लड़ते हैं, उनको दाग खाते हैं, उनको चबाते हैं, उनको तकलीफ देते हैं। पारध्यांप्रमाणे सापळा लावून ते आपली बळी पकडतात. हाँ, ताक नहीं देते। कभी इसका पैसा बहुत अच्छा दिख रहा है, हमेशा बैग रहता है आपके हाथ में, हमेशा बैग, बहुत पैसा है, ये पैसा भी पैसे भी ये बैग चोरी करना है। इसी रीति से दुष्ट का हमेशा नजर बुराई के ऊपर, दूसरों के पैसों के ऊपर, कैसा चोरी किया जाएगा, कैसा तुम्हारा पैसा मेरे किस्से में आएगा, ये दुष्ट का लक्षण है। और 5वां है हिंसक रहते हैं। हिंसक यानी मारामारी करने वाले, हमेशा हत्या करने वाले। 9 वचन फिर से पढ़। गरिबांवर तुटून पडण्यासाठी ते सिंहासारखे दबा धरून बसतात. दांत खाते, सिंह क्या करता है, फाड़ डालता है ना, वैसे ही दुष्ट होते हैं ना, वो मारामारी करते हैं। आणि दुष्ट मारामारी करतात. इसलिए भाई भाइयों भी मारामारी मत करो। आणि म्हणून भाऊ भाऊनी मारामारी करू नका. घर में आपस में भाई बहन लड़ते हैं ना, आणि घरामध्ये आपापसात भाऊ बहिणी लढतात ना, कभी आज सुना है ना, मारने का, मारामारी नहीं करने का। आणि आज ऐकले मारामारी नाही करायची. तो ये 5वां पॉइंट है प्रयोग की, ये दुष्टता का चिन्ह है कि दुष्ट क्या करता है, हमेशा लड़ता है, मारामारी करता है। आणि 5वा मुद्दा आहे की दुष्ट नेहमी मारामारी करतो. अभी सबसे मेन पॉइंट मैं आपको बताती हूँ कि इन दुष्टता लोगों के साथ परमेश्वर क्या करता है, आणि सर्वात मुख्य मुद्दा तुम्हाला सांगते की या दुष्ट लोकांबरोबर देव काय इनके करतो साथ क्या बर्ताव करता है। आणि यांच्याबरोबर तर काय वागणूक करतो. हम पढ़ेंगे, वाचूया का. अभी उसी अध्याय में जा रहे हैं, इसलिए हम पढ़ेंगे 10 का 15। 10 से 15. 10 अध्याय का। कभी भी याद रखना, दुष्ट, हमें ऐसा लगता है कि दुष्ट को दुष्टता का प्रतिफल नहीं मिला, आणि आपल्याला असं वाटतं की दुष्ट व्यक्तीला त्याचं दुष्टतेचं प्रतिफळ नाही भेटलं. जो कुछ इंसान जो यहाँ करेगा उसका फल उसको यही मिलेगा। आणि जो काही माणूस या पृथ्वीवरती करेल त्याचं प्रतिफळ त्याला या पृथ्वीवरतीच भेटेल. जो जिंदगी में अपनी पत्नी को मारता है, आखिर में उसकी पत्नी ही उसकी सेवा कराएगी, उसके पत्नी के ऐसे सेक्शन परमेश्वर लाएगा कि उसको आखिर में उसकी पत्नी को उसकी सेवा करते हुए और वो एकदम लाचार होकर ऐसा परिस्थिती परमेश्वर लाता ही है, होता ही है। आणि जो आपल्या बायकोला मानतो मग देव त्याच्यामध्ये एक अशी परिस्थिती आणतो ज्याच्यामध्ये तो खूप लाचार होऊन जातो आणि त्याच्या पत्नीकडून त्याला सेवा करून घ्यावी लागते. व्यक्ति को परमेश्वर उसकी परिस्थितियों से गुजरवाता ही है, आणि प्रत्येक व्यक्तीला देव त्या परिस्थितीतून घेऊन जातो. बिना उसका प्रतिफल मिले दुष्ट छोड़कर संसार नहीं जाता। आणि न प्रतिफळ मिळता दृश्य कधीही पृथ्वी सोडून जात नाही. जो बोया है, जिस पेड़ उसे जरूर मिलेगी। दिस इज द रूल ऑफ दिस वर्ल्ड। ये परमेश्वर की ओर से बनाया हुआ कानून है। आणि या देवाकडून बनवलेला सृष्टीचा नियम आहे की जे काही तुम्ही पेरता त्याची कापणी तुम्हाला हर मिळेल. इंसान, यहाँ तक मैं भी और हर एक आप भी और संसार के लोग, बोया है आगे मिलेगा ही, आसानी से नहीं जाएंगे। बोले लोग आएंगे, मैत को तो बहुत ही लोग आते, किधर भी देखो मैत को बहुत लोग आते, लेकिन कहने का उद्देश्य कि जो कुछ इंसान बोता है उस अच्छा बोया है अच्छा मिलेगा, बुरा बोया बुरा मिलेगा ही। आणि जे काही माणसाने पेरले, चांगलं पेरले तर चांगलं भेटेल, वाईट पेरले तर वाईट भेटेल. इसलिए इस वचन के अनुसार ध्यान से या दृष्टांची शस्त्रे मोडून टाक. ह्या दृष्टांची शस्त्रे मोडून टाक, शेवटच्या दृष्टाचा नाश होईपर्यंत त्यांचा पाठलाग कर. दूसरा ट्रांसलेशन पढ़ो 15। दुर्जनांचे बाहू मोडून टाक. हाँ, ये जो बाहु ताकत परमेश्वर क्या करता है, उनके दोनों भुजाएं तोड़ देता है, उन्हें लूला करता है। जिस पर वो बहुत ताकत दिखाता है ना, मुझ में ताकत है, कोई को लूला कर देता है। ये सबसे पहला पॉइंट। दूसरा, दुर्जनांचे दुष्कर्म निशेष होईपर्यंत त्यांचा पिछा पुरवा. जोपर्यंत ते नाश होत नाही तोपर्यंत देव त्यांच्या पाठी लागतो। ये दो काम परमेश्वर दुष्ट के साथ करता है। आणि दोन कामं देव दुष्टाबरोबर करतो. हमेशा याद रखना, नेहमी लक्षात ठेवा. दुष्ट का अंत बुराई होता है। आणि दुष्टाचा शेवट वाईटच होतो. दुष्ट मरे, इससे प्रभु खुश नहीं होता। आणि दृष्ट मेलाय ह्याच्याद्वारे देव प्रसन्न होतो. प्रभु की इच्छा है कि दुष्ट फिरे, आणि देवाची इच्छा आहे की दृष्टाने वळावं, पश्चाताप करे, पश्चाताप करा, मन फिराए, मन फिरवा, परमेश्वर के पास लौट आए, आणि देवाजवळ परत यावं. इससे प्रभु प्रसन्न होता है। आणि ह्याच्याद्वारे देव प्रसन्न होतो.
दुष्टता में मरे, इससे परमेश्वर खुश नहीं होता। आणि दुष्टाने दुष्टतेमध्ये मरावं ह्याच्याद्वारे देव प्रसन्न होत नाही इसीलिए परमेश्वर उनको टाइम देता है आणि म्हणून देव त्यांना वेळ देतो कि तुम बदले, त्यांनी बदलावं, तुम मन फिराए, त्यांनी मन फिरवावं, चेंज हो जाए। बदलावं। ये हमारे परमेश्वर का स्वभाव, आणि हा आपल्या देवाचा स्वभाव, ये हमारे परमेश्वर का स्वभाव। आणि हा आपल्या देवाचा और स्वभाव। प्रभु नहीं चाहता कि हम दुष्ट को देखकर हम दुष्टताई करें। आणि देवाची इच्छा आहे की आपण दृष्टाला पाहून दुष्टपणा करावा। दुष्ट निश्चय मरेगा, आणि दृष्ट निश्चित मरेल, लेकिन धर्मी जीवित रहेगा। पण नीतिमान जिवंत राहील, धर्मी धर्मीपन में जीवित आणि रहेगा। नीतिमान नीतिमत्वामध्ये जिवंत और राहील। धर्मी दुष्टता का काम करे, ये बिल्कुल प्रभु सह नहीं सकता। आणि नीतिमान व्यक्तीने दुष्टतेचे काम करावे हे बिलकुल देव सहन नाही करू लेकिन शकत। दुष्ट नीतिमान का काम करता है, ये प्रभु को अच्छा लगता है। आणि दृष्ट व्यक्ती नीतिमत्वाची कामं करतो हे देवाला आवडतं। ये हमारे परमेश्वर का स्वभाव है। प्रभु चाहता है कि हर एक मन फिराए, आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक माणसाने मन फिरवावं, ये प्रभु की इच्छा है। ही देवाची इच्छा आहे। तो अभी वापस वो 73 का वचन कंप्लीट कर देंगे जहाँ पर हम रुके थे। किती निसरण्या वाटेवर ते आहेत। हाँ, अभी परमेश्वर वो कहता है कि मैं जब परमेश्वर के मंदिर में गया तब मुझे मालूम पड़ा कि दुष्टों का अंत कैसा है। एक, वो फिसलने वाले मार्ग पर रहते, वो कभी भी फिसल सकते हैं। लेकिन मुझे बताओ, धर्मी कभी फिसलता है? गिरा तो भी आमीन। कितना बार? 7 बार। ये है धर्मियों को प्रतिबंध। आगे, अकस्मात देव त्यांना कड्यावरून सर्व नाशाकडे गडगडत खाली लोटून गेला। अचानक उनके जीवन में ऐसा कुछ होगा और उनको लौट देगा, मर गया, संसार को छोड़ के गया। लेकिन धर्मी, हम तकलीफ है, दर्द है, कष्ट है, लेकिन हम अभी भी बने हुए हैं, जीवित है, ये याद है। क्षणार्धात त्यांच्या आनंदाचा शेवट होईल। बहुत आनंद कर रहे हैं, रोज पार्टी एंजॉयमेंट सब है, लेकिन क्षण में ऐसा कुछ होगा जो उन्होंने कभी सोचा भी नहीं होगा। उनका आनंद दुख में बदल जाएगा। और आज हम रो रहे, हम मिलाप कर रहे, लेकिन हमारे दुख परमेश्वर क्या करेगा? सुख में बदलेगा। हमारा शोक आनंद में बदलेगा। मालूम हुआ? ये है बात। आज वो लोग पृथ्वी पर भले आनंद करते होंगे, आणि आज ते पृथ्वीवर भले आनंद करतात, लेकिन उनको ऐसा एक मौत, ऐसी जगह है जहाँ रोना ही दांत पिसना है। आणि ती त्यांना एक अशी जागा आहे जिथे रडणारे दात हम खाणार। यहाँ रो रहे हैं, आज आपण ते रडतो, दर्द में है, त्रासीत आहोत, कष्ट में है, कष्टात लेकिन आहोत, हम ऐसे जगह जाने वाले हैं पण आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जहाँ रोना नहीं, तिथे रडणं नाही, आंसू नहीं, अश्रू नाही, वहाँ दुख नहीं, तिथे दुःख नाही, हमेशा के लिए आनंद। आणि नेहमीसाठी आनंद। तो फिर कौन सा अच्छी बात है? धर्मी बंद कर देना या दुष्ट बंद कर देना? कोणती चांगली गोष्ट आहे? नीतिमान म्हणून जगणं किंवा दृष्ट म्हणून जगणं? धर्मी बंद कर देना, ये हमेशा। इसलिए दुष्ट को देखकर मन में न पीड़ित होना, साम 36 में पढ़ सकते हैं। आणि दृष्टाला पाहून तू मनामध्ये पुढे राहू नकोस ही देवाची इच्छा आहे। धीरे धीरे ऐसा करके मन में पीड़ित न होना। आगे, अनंत काळाची भयानकता त्यांच्या वाटेला येईल। अनंत काल की भयानकता, जिसे मैंने अभी थोड़े समय बताया, नरक, नरक उनके हिस्से में आ जाएगा। त्यांचे सध्याचे आयुष्य केवळ एक स्वप्नच आहे। हाँ, अभी वो जैसे स्वप्न कितने टाइम तक रहता है? हाँ, आँख खुल गया, स्वप्न खत्म। वैसी उनकी जिंदगी है, इतना ही उनका सुख है, स्वप्न की नहीं। हमारा ऐसा नहीं है, हमारी जिंदगी अनंत काल तक सुख में है। आगे, स्वप्नातून जागे होणाऱ्या माणसाला जसे स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी खऱ्या नसल्याची जाणीव होते, तशीच त्यांना सत्याची जाणीव होईल। आगे हम देखेंगे प्रियो कि परमेश्वर हमें यह बताता है कि जैसे कभी कभी देखो हमारे जिंदगी में कोई लोग बहुत दुष्टता का काम करते हैं, आणि कधी कधी आपल्या जीवनामध्ये खूप लोक दुष्टतेची कामं करतात, कभी कभी हमारे घर के भी लोग होते हैं, आणि कधी कधी आपल्या घरातले पण लोक असतात। होते, आपको छलते हैं, तुम्हाला छळतात, सताते हैं, सतावतात, आपको मारते हैं, तुम्हाला मारतात, लेकिन आप उनको मार नहीं सकते। पण तुम्ही त्यांना मारू नाही शकत। भाई को कोई मार सकता है? भावाला कोणी मारू माँ को शकतो? मार सकते हैं? आईला मारू शकतो का? कभी कभी हमारे खुद की पत्नी हमको टॉर्चर करती है, आणि स्वतःची पत्नी टॉर्चर कभी करते, कभी पति टॉर्चर करता कधी है, कधी नवरा टॉर्चर करतो, धोखा देता है, धोका देतो, फंसाता है। फसवतो। ऐसे काम जो एक दुष्ट व्यक्ति करता है, ऐसे हमारे कभी कभी लोग हमारे साथ दुष्टता का काम करते हैं। आणि अशी कामं जी दृष्ट व्यक्ती करतो तशीच कामं आपल्या घरातले लोक कधी कधी आपल्या भावाला करतात। हम प्रार्थना कर रहे हैं, आपण प्रार्थना करतो, प्रभु चेंज कर, प्रभू चेंज कर, लेकिन दुष्ट और भी विजयी होते जा रहे पण हैं। दृष्ट अजून विजयी होत चालले। खरं?
पता है ना, आप प्रार्थना करते आपके घर का लोग और उतना बुरा हो रहे हैं। आणि तुम्ही प्रार्थना करताय आणि तुमच्या घरातील लोक अजून वाईट बनत आप आहेत जितना मसीहत पर भी जी रहे हो आणि जेवढं ख्रिस्तीपणामध्ये जगतात उतना आपके घर का वो व्यक्ति उतना बुरा आपके साथ व्यवहार कर रहा है। आणि तेवढं तुमच्या घरातले व्यक्ती तुमच्याबरोबर दुष्ट वागणूक करतो. उसके लिए 3 पॉइंट आपको बताती हूँ। आणि 3 पॉईंट तुम्हाला सांगते. एक, सबसे पहला पॉइंट प्रेयर करना। आणि सर्वात पहिला पॉईंट तुम्ही प्रार्थना करा. साम 18 भजन संहिता 18 उसका 11 वचन। स्तोत्र संहिता 18 ते 17 वचन. त्याला भीती वाटते. भजन संहिता काढलं असेल तो वाचा। त्यांनी स्वतःला अंधकाराने आच्छादून घेतले आणि स्वतःसाठी मेघमय अंधाराचा दाट ढगांचा मंडप केला. हाँ, हमारा परमेश्वर ऐसा परमेश्वर है जो बादलों को, अंधकार को अपने पैरों के नीचे अपने आजू बाजू में गिरफ्त करता है। तो आपकी प्रार्थना से जो व्यक्ति आपके ऊपर टॉर्चर कर रहा है, लेकिन आप उनको नेचुरली, हमारे घर के लोगों को जो दुष्टता का काम कर रहा है, हम मौत मांग सकते हैं क्या? आणि आपल्या घरातल्या व्यक्ती जो आपल्याबरोबर दुष्टतेचं काम करतोय त्याच्यासाठी आपण मृत्यू मागू शकतो का? हाँ? समजा तुमची बायको तुम्हाला त्रास देते, और समझो आपकी पत्नी आपको तकलीफ देती है, खूप टॉर्चर करते, बहुत टॉर्चर करती है, आपको खाना टाइम टू टाइम नहीं दे रही है, वेळेवर जेवण देत नाही, आपको बहुत तकलीफ दे रही है। जैसे अभी हमने जो दुष्टता का घमंडी है, आणि उल्टा बोल रही है, उलट बोलते. आप बोलोगे प्रभु मार डालना ऐसे दुष्ट व्यक्ति? आणि तुम्ही असं म्हणाल का या दुष्ट व्यक्तीला तू मारून टाक? नाही ना। नाही ना. मग अशा व्यक्तींसाठी आपल्याला काही पॉइंट्स द्यायचे। और ऐसी व्यक्तियों के लिए परमेश्वर ने कुछ पॉइंट्स दिए हैं. पहिलं देवाला म्हणायचे, प्रार्थना करायची, और एक परमेश्वर से प्रार्थना तो करता है अंधारावर साम्राज्य करतो। और अंधकार के ऊपर तो राज्य करता जे है. वचन आपण 18 वाचलं ना, और जो हमने 18 का 11 पढ़ा, त्याच्यात देव अंधकारावर विराजमान आहे, और पाया उसमें खाली परमेश्वर अंधकार। अंधकार के ऊपर विराजमान हुए और अंधकार उसके पैरों म्हणून तले. म्हणायचं प्रभू तू त्याच्यात राज्य कर, और इसलिए बोला है प्रभु तू उसमें राज्य कर, त्याच्यात तुझं राज्य येऊन दे, उसमें तेरा राज्य आने दे, त्याच्यातला अंधारावर तुझं साम्राज्य येऊन दे। और उसके अंधकार में तेरा राज्य आने दे. दुसरं पॉइंट, प्रार्थना करताना वाचा म्हणा की प्रभू तो तुझ्यापासून लांब आहे, त्याला तुझ्या जवळ घे। अब प्रार्थना करते समय बोला है प्रभु वो तुझसे दूर है, उसे तेरे निकट लेकर आ. भजन संहिता 10:1, स्तोत्र संहिता अध्याय 10 उसका 1. साम 10:1। स्तोत्र संहिता 10 1. हे देवा, संकट समयी माझ्यापासून तू दूर का उभा आहे? हा, म्हणून प्रभू अशा वेळी तू माझ्या जवळ आहे, मला तू लांब दिसतोय, माझ्या जीवनामध्ये जो व्यक्ती मला त्रास देतोय पण त्याच्यात मला तुझी जवळीकता दिसत नाही, तू माझ्या जवळ राहा आणि अशा परिस्थितीत मला वाचव, माझ्या या व्यक्तीच्या पाशातून त्यालाही सोडव आणि मलाही सोडव, अशी ही प्रार्थना करणं गरजेचं. तिसरा पॉइंट 10:14. 10 का 14. हे देवा, ते काय करीत आहेत हे तू पाहतोस, त्यांच्या प्रत्येक दुष्ट कृत्याची तू नोंद केली आहेस. हा. असहाय्य लोकांच्या त्रासाला व दुःखाला ते कारणीभूत आहेत हे तू जाणतोस. हा, ते बेफिजूल मला त्रास देतात आहे, मला छळतात आहे, म्हणून तुझे डोळे त्यांच्यावर लाव. म्हणून तिसरी गोष्ट मागायची, देवा तुझे डोळे तू त्यांच्यावर लाव. काय करायचे? तुझे डोळे तू त्यांच्यावर लाव, म्हणजे त्याच्यातून ते सुटवले. तीसरी पॉइंट हमें परमेश्वर की आंख को मांगना है, ताकि परमेश्वर तेरी आंख उन पर रहो, ताकि उस बुराई से जो वो मेरे साथ कर रहे हैं, मैं उनके साथ बुरा नहीं कर रही, जो वो मेरे साथ बुरा कर रहे हैं, तो तेरी आंखें उन पर लगा, ताकि तेरे आंखों से वो शुद्ध हो जाए और बुराई दूर हो जाए. चौथा 10:14 नाही 10:12 वाचा. देवाचा हाताला मागा. हे देवा, आमच्या प्रभू उठ, त्यांचा चुराडा कर, गरिबांना किंवा गरज असलेल्या इतर कोणालाही विसरू नकोस. 14 हे देवा, ते काय करीत आहेत ते तू पाहतोस, त्यांच्या प्रत्येक दुष्ट कृत्यांची तू नोंद केली आहेस. असहाय्य लोकांच्या त्रासाला व दुःखाला ते कारणीभूत आहे ते तू जाणतोस, तू त्यांना शासन कर. हे देवा, दरिद्री मनुष्य विश्वासाने स्वतःला सर्वस्वी तुझ्या हाती देतो, कारण निराधार लोकांच्या सहाय्याकरता म्हणून तो तुला त्या ओळखतो. व्यक्तीला देवाच्या हातात आहे. म्हणून प्रभू आम्ही त्या व्यक्तीला तुझ्या हातात देतो. 15व्या वचनात काय सांगितले? आम्ही तुला तुझ्या हातात देतो, कारण देवाच्या हातात देव त्या व्यक्तीला बदलतो आणि देव चेंज करतो. शेवटचा और परमेश्वर के हाथ में उस व्यक्ति को दे देना है, क्योंकि जब वो व्यक्ति परमेश्वर के हाथ में पड़ जाता है तो परमेश्वर उसे बनाता है. भजन संहिता 10:16.
स्तोत्रसेना 10:16. प्रभुदेव हा सर्व काळचा राजा आहे. आमेन. म्हणून तू तुझं सिंहासन या व्यक्तीमध्ये राज्य कर. तुझं सिंहासन या व्यक्तीमध्ये बनव. तुझं राज्य या माणसामध्ये येऊन दे. जिथं देवाचं राज्य आहे तिथं दुष्टता निघून जाते. और जहाँ पर परमेश्वर का राज है वहाँ पर दुष्टता निकल जाती है. म्हणून आज देवाचं वचन सांगतं की प्रियानो दृष्ट चेंज होऊ शकतो. और आज परमेश्वर का वचन कहता है कि दुष्ट बदल सकता है. देव चेंज करतो. परमेश्वर बदलता है. देवाला काहीच कठीण नाही. परमेश्वर को कुछ भी कठिन नहीं. असाध्याला साध्य करणारा देव आहे. और असंभव को संभव करने वाला म्हणून परमेश्वर. दृष्टांना बघून दुष्ट होऊ नका. और दुष्ट व्यक्ति को देखकर दुष्ट मत बना. आणि कंप्लेंट करणं की का देवा तू असं हे म्हणणं सोडून द्या. और कंप्लेंट करना छोड़ दो. आणि देवावर भिस्त ठेवून आपलं पवित्र जीवन जगत आहे. और परमेश्वर पर भरोसा रखकर अपना पवित्र जीवन जियो. देव तुमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर आपसे प्यार करता है. म्हणून तुमच्या जीवनात परीक्षा आहे. और इसलिए आपके जीवन में तुम्ही परीक्षा है. देवापासून लांब जाऊ नये. आप परमेश्वर से दूर नहीं जाए. म्हणून तुम्हाला सतत त्याच्या आगीने तो तुम्हाला गरम करून और इसलिए वो अपनी आग से आपको गर्म करता रहता है. हालेलुया. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रभु आपको आशीष दे. म्हणून येणाऱ्या जीवनात चाललेल्या दुःखात देव तुम्हाला पार करेल. और जीवन में चलने वाले दुख में से परमेश्वर आपको पार लेकर पुढे जाएगा, नेईल. आगे लेकर जाएगा. हारणार नाही. और आप हारोगे तुम्ही नहीं. नरकात जाणार नाही. आप नरक में नहीं जाओगे. तुमचा हात देवाने सोडलेला नाही. और आपका हाथ परमेश्वर ने छोड़ा हुआ नहीं है. हालेलुया. 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 वडील एक आई मालक पालक होण्याच्या नात्याने आपल्या मुलाला रेल्वे ट्रॅक रोड क्रॉस करवतात. किती चारी बाजूनी गाड्या येतात तरी हात पकडून चालवतात ना. का करवतात? और क्यों करते हैं लोग ऐसा? कारण पुढे जाण्यासाठी. आगे जाने के लिए. आणि त्याने तिथल्या तिथंच त्या गाड्यांना बघून थांबू नये. और वो गाड़ी को लेकर वो रुके नहीं, परंतु आपला मार्ग घ्यावा. पर वो अपना मार्ग लिए. त्याच रीतीने देवाची पण तीच इच्छा आहे. और परमेश्वर की भी यही इच्छा है. आपण सर्व संकटांवर येशू आपला हात पकडून आहे मात करून आपण पुढे जावं. और सारी संकट में हमारे यीशु मसीह ने हमारा हाथ पकड़े हुए हैं कि हम सारी परिस्थिति के ऊपर मात कर आगे चले जाए. आपण थांबू नये. हम रुके नहीं, आपण पुढे पुढे जावं. हम आगे आगे जाए. प्रार्थना करूया. हम प्रार्थना करेंगे. आपण डोळे बंद करू. हम आंखों को बंद करेंगे. सर्वात अगोदर प्रार्थना करून जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती आहे जो तुम्हाला खूप त्रास देतो, और सबसे पहले आप प्रार्थना करेंगे कि आपके घर में कोई ऐसा व्यक्ति है जो आपको बहुत तकलीफ दे रहा है. देवाच्या हातात द्या. उसे परमेश्वर के हाथ में देकर देवाला म्हणा प्रभू तू बदली करू शकतो. और प्रभु को कहो प्रभु तू उसे बदल सकता है, त्याला चेंज करू शकतो. तू उसे चेंज कर तो सकता माझा है. विश्वास आहे. मेरा विश्वास है आणि मी नीतिमान म्हणूनच आहे. और मैं धर्मी बनकर ही रहूंगा. दृष्टाईमध्ये मी दृष्ट होणार नाही. और दुष्टाई में मैं दुष्ट नहीं बनूंगा. मी वाईटाला वाईट करून नाही, वाईटाला भलाईने जिंकेल. और बुराई को बुराई कर नहीं पर भलाई कर उसे जीत लूंगा. प्रभू प्रभु मी नीतिमत्वाने जगणार. और मैं धार्मिकता से ही जीऊंगा. मी दृष्टतेच्या पुढं माझं मी हार मानणार नाही. और दुष्टाई के सामने मैं हार नहीं मानूंगा. यापुढे मी तुला कधीही कंप्लेंट करणार नाही. और आज के बाद से मैं कभी मुझे कंप्लेंट नहीं करूंगा. मला क्षमा कर. मुझे क्षमा है. पवित्र पवित्र करुणा मी प्रेमी पिता प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येतो. लागणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता या सर्व जमा झालेल्या मंडळीला तू आशीर्वाद दे. लागणारी सगळी गरज पूर्ण कर. करुणेचे कृपेचे पंख मागते. तुझं रक्त लावते. तुझी विपुल दया आशीर्वाद मागते. त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो. आणि प्रभू या जगात चाललेल्या दृष्टाईला बघून हे थांबू नये. नीतिमत्वाची कामं करत करत जगावं प्रभू. जरी किती दुःख किती संकट किती त्रास झाले तरी ह्याला अंत आहे. शेवटी आमचा आनंदात हर्षात आम्ही प्रवेश करणार आहोत. कधी न संपणाऱ्या जीवनात आम्ही प्रवेश करणार आहोत. जिथे रडणं नाही, दात खाणं नाही, तिथे कष्ट नाही, दुःख नाही, अशा जागेत आम्ही जाणार आहोत. त्यामुळे पवित्र पिता या सगळ्यांना शांती दे. ज्या दुःखातून ते चालत आहे त्याच्यातून तू त्यांना बाहेर कर. त्यांना सुख दे प्रभू. त्यांना आनंद दे. त्यांना शांती दे. त्यांच्या मनोरथांना पूर्ण कर आणि त्यांना लागणारी सगळी गरज पूर्ण कर. कृपेचे पंख मागते. तुझं रक्त लावते. त्यांना आशीर्वादित करते. दृष्टाईला बघून आतमध्ये पुढीत होऊन घेऊ नको. मनामध्ये दुःखी आणि कष्टी होऊन घेऊ नको. त्यांना शांती दे प्रभू आणि तुझ्यासाठी जगण्यासाठी यांना तू मदत कर. पवित्र पिता जेवढे वैवाहिक कौटुंबिक जीवनात जगतात त्यांच्या वैवाहिक कौटुंबिक जीवनामध्ये ज्या काही गडबडी त्रास आहेत त्याच्याने ते निराश आणि हताश होऊन तुझ्यापासून लांब जाऊन घेऊ नको. तुझा हात पकडून तुझ्या मागे चालण्यासाठी ह्या सगळ्यांना सहायता कर.
यांना शक्ती दे, यांना बोल दे, यांच्या वैवाहिक कौटुंबिक जीवनात शांती दे प्रभू. ही माझी विनंती, माझी प्रार्थना. दया करतानाऱ्या गोड पवित्र पिता, तुझा छेदलेला हात मागतो, तुझी विपुल दया आशीर्वाद मागतो, यांना लागणारी सगळी गरज पूर्ण कृपेचे पंख मागते. दया कर, यांना खूप खूप आशीर्वाद, यांना खूप आशीर्वाद देतो. शेवटपर्यंत विश्वासी राहण्यासाठी मदत कर. योगाचं दुःख नंतर प्रभू येशू परिवर्तन झालं, त्याला तू 2 पटीने सुख दिलं प्रभू. त्याला प्रभू खूप जे काही त्याने बनवलं, त्याला सगळं काही तू दिलं प्रभू. त्याने तक्रार केली प्रभू, नंतर त्याने क्षमा मागितली आणि मग त्याला क्षमाही केली आणि जे काही त्याने गमावलं ते त्याला सगळं काही तू दिलं. तसंच प्रभू आज हे सगळेजण ज्या ज्या नाना प्रकारच्या परीक्षेतून जात आहेत, दुःखातून जात आहेत, दुःखी आहेत, आतमध्ये रडत आहेत, कष्टी आहेत, पण एक दिवस त्यांना 2 पटीने तू सुख देशील. तू म्हणालाय मी तुझे 2 गुणा सुख दूंगा, मैं तुझे 2 गुणा आशीष दूंगा, मैं तुझे 2 गुणा दूंगा, मैं तू देगा दूंगा. ये हमारा विश्वास है. इन सब के मनोरथों को पूरा करना. इनके घर के लोग जो दुष्टताई में जी रहे, प्रभु उनके अंदर तेरा राज्य आने के लिए सहायता करना. जैसे तेरा वचन कहता है, तू अंधकार को अपने पाँव के नीचे रखा है, तो इन सबके को प्रभु पवित्र पिता अपने पाँव के नीचे रख कर प्रभु इनके लोगों को मुक्त कर और नीतिमान धर्मी बनने के लिए सहायता कर. इन सब की सुनी लेना. ये आपका दास होने के नाते आशीषित करते और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते. धन मान सम्मान से हृदय से तृप्त रहे और प्रभु पवित्र पिता धर्मी बनकर आखिरी सांस तक प्रभु स्वर्ग में प्रवेश करने के लिए तू तोता बना. इनके कानों में यही वाणी सुनाई दे कि मेरे अच्छे विश्वसनीय दास, आप मेरे आनंद में सहभागी हो. जो कुछ तेरे लिए रखा है इसे स्वीकार कर. यही बात इनके कानों में सुनाई पड़े. धन्यवाद देते, इनके फैमिली को ब्लेस करते, इनके घर में शांति घोषित करते, करुणा दया मांगते, छेदा हुआ हाथ मांगते और आपकी आशीष मांगते. धन्यवाद देते, यीशु का लहू लगा कर आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा दोनों में आपको देते. प्रभु यीशु मसीह के मीठे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते हैं. आमीन. सगळ्यांना सगळं प्रेस